तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे. म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण MPSC 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी धुराळा या सिरीजमध्ये तुमचं स्वागत. याच्यामध्ये चालू घडामोडीचे महत्त्वाचे मुद्दे, चर्चेतले घटक आपण क्विकली पाहणार आहोत. रिव्हिजन ओरिएंटेड या लेक्चरचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. ओके, सध्या का चर्चेत होता? कारण या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं नवीन ब्रीद वाक्य आहे, त्या ब्रीद वाक्याचं अनावरण करण्यात आलं. तर ते ब्रीद वाक्य काय आहे हे लक्षात घ्या. ओके, ही न्यूज महत्वाची आहे. त्या ब्रीद वाक्य आहे भविष्य रक्षिती रक्षित. ओके, अशा प्रकारे हे त्याचं ब्रीद वाक्य. भविष्य रक्षिती रक्षित या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या नवीन ब्रीद वाक्याचं अनावरण केलं. कुणी केलं? तर आपल्या ज्या बालविकास मंत्री आहेत, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं. स्मृती इराणी यांनी केलेलं आहे. कधी केलं? 1 मार्च 2022. कधी केलं? 1 मार्च 2022. कारण 1 मार्चला 2022 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर तो केला होता 17वा स्थापना दिवस साजरा केला होता. आता मुद्दा लक्षात आला का? पॉइंट काय चर्चेत होता? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग हा मुद्दा चर्चेत होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं नवीन ब्रीदवाक्य काय? भविष्य रक्षिती रक्षत. हे काय आहे त्याचं नवीन ब्रीदवाक्य. हे ब्रीदवाक्याचं अनावरण कुणी केलं? स्मृती इराणी यांनी केलं. कधी केलं? 1 मार्च 2022 रोजी. कुठं केलं? नवी दिल्लीला केलं. आणि 1 मार्च 2022 रोजी हा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा कितवा वर्धापन किंवा कितवा स्थापना दिवस होता? 17वा. त्यानंतर चर्चेतले न्यूज आहे राष्ट्रीय महिला आमदार परिषद. अशा प्रकारे आमदारांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच पार पडली. तर ही परिषद कुठे पार पडली असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तर ती केरळमध्ये पार पडली. काय उत्तर असणार? केरळमध्ये. केरळमध्ये कुठं विचारलं तर तिरुअनंतपुरम. काय लक्षात ठेवा? तिरुअनंतपुरम या ठिकाणी ही परिषद पार पडली. मग ही परिषद केव्हा पार पडली? 26 व 27 मे. 26 व 27 मे 2022 रोजी ही परिषद पार पडली. कधी? 26 व 27 मे. आझादी का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून केरळ विधानसभेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पॉइंट लक्षात आला का? पॉइंट काय होता? राष्ट्रीय महिला आमदार परिषद. ओके, तर पहिल्यांदा कुठं पार पडली लक्षात घ्या? केरळमध्ये, तिरुअनंतपुरम या ठिकाणी 26 व 27 मे 2022. एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. पुढचा पॉइंट आहे भारत राष्ट्र समिती हा पक्ष. कारण एका पक्षाचं नामकरण झालंय आणि तो मुद्दा खूप चर्चेत आलेला होता. तो पक्ष म्हणजे भारत राष्ट्र समिती असं नवीन नाव झाले त्या पक्षाचं. तर त्या पक्षाचं जुनं नाव काय होतं? भारत राष्ट्र समिती. तर लक्षात घ्या, हा पक्ष आहे कोणत्या राज्यामधला? तर ते राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा राज्यामधला तो पक्ष आहे. पूर्वीचं पक्षाचं नाव काय होतं? तेलंगणा राष्ट्र समिती असं नाव होतं. काय नाव होतं? तेलंगणा राष्ट्र समिती. आणि या पक्षाचं नामकरण काय करण्यात आलंय? भारत राष्ट्र समिती असं या पक्षाचं नामकरण करण्यात आलंय. असं का बरं केलं जाणार आहे? म्हणजे आता समजा एखाद्या पक्षाने ठरवलं की आमच्या पक्षाचं नामकरण करायचं, तर ती प्रोसेस लगेच होते का? नाही. कारण त्या पक्षानं अगोदर मंजुरी द्यावी लागते पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये. आणि पक्षानं मंजुरी दिल्यानंतर आपलं जे इलेक्शन कमिशन आहे त्या इलेक्शन कमिशननं त्याला मंजुरी द्यावी लागते. आणि 8 डिसेंबर रोजी इलेक्शन कमिशननं तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचं नामकरण करायला मंजुरी दिली आणि नवीन नाव तयार झाले भारत राष्ट्र समिती.
मग हे तेलंगणामधला एक महत्त्वाचा पक्ष आहे तेलंगणा राष्ट्र समिती, कारण सत्तेमध्ये असणारा तो पक्ष आहे. कारण या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे जे प्रमुख आहेत, जे संस्थापक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे के चंद्रशेखर राव. के चंद्रशेखर राव. बरं, यांनी या पक्षाचं नामकरण भारत राष्ट्र समिती असं का केलं बरं? कारण त्यांना आता काय करायचं आहे, तर या पक्षाला तेलंगणा राज्याशिवाय अन्य राज्यामध्ये वाढवायचं आहे. म्हणजे तेलंगणा राज्याला शिवाय आणखी राज्यामध्ये या पक्षाला वाढवण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती असं नाव ठेवणं योग्य राहत नाही. म्हणून तेलंगणा या शब्दाच्या ऐवजी भारत राष्ट्र समिती असं या पक्षाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही महत्वाची न्यूज आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे. आणि यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी हैदराबाद मधलं जे तेलंगणा भवन आहे या ठिकाणी या पक्षाचं अनावरण केलं. मग प्रश्न असा पडतो, तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष केव्हा स्थापन झाला होता? त्याची हिस्ट्री तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा स्थापन झाला होता 27/4/2001, म्हणजे 27 एप्रिल 2001 रोजी तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष स्थापन झाला होता. स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती, की जी 2014 मध्ये त्यांची कंप्लीट झाली. याचं हेडक्वार्टर कुठे येतं? हैदराबादमध्ये येतं. हेडक्वार्टर कुठे येतं? हैदराबाद. मुद्दा लक्षात आला का? मुद्दा काय आहे? तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचं नाव चेंज झालंय, आता ते भारत राष्ट्र समिती नाव आहे. तेलंगणामधला महत्वाचा पक्ष आहे आणि याचे मुख्य संस्थापक आहेत के चंद्रशेखर राव. तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष 27 एप्रिल 2001 रोजी स्थापन केला होता. फक्त कशासाठी? तर तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासाठी. आता या तेलंगणा राष्ट्र समितीला तेलंगणाशिवाय अन्य राज्यामध्ये पक्ष वाढवायचा म्हणून नामकरण केलं भारत राष्ट्र समिती. एवढंच लक्षात ठेवायचं, याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. त्यानंतर चर्चेतली न्यूज आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे प्रथमच कोणत्या भाषेमध्ये? इथं आल झाले, ओल चिकी लिपीमध्ये भाषांतर करण्यात आलं. आता याच्यामुळे न्यूज चर्चेत आली होती, म्हणजे राज्यघटनेचं भाषांतर. ठीक आहे. पॉइंट काय चर्चेत आलाय? भारतीय राज्यघटनेचं प्रथमच ओल चिकी लिपीमध्ये भाषांतर करण्यात आलं. मग ही ओल चिकी लिपी कोणत्या भाषेची अधिकृत लेखन पद्धत आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ही येते संथाल भाषा, जी संथाली भाषा म्हणतो ना आपण, संथाल भाषेची अधिकृत काय आहे? लेखन पद्धत आहे. तर या लिपीमध्ये एकूण किती अक्षर आहेत? या लिपीमध्ये एकूण 30 अक्षर आहेत. किती अक्षर? 30 अक्षरे आहेत. त्यामुळे ही लिपी महत्वाची. लिपी कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. मग प्रश्न असा येतो, संथाल ही जी भाषा आहे, या संथाल ही जी भाषा आहे या संथाल भाषेला भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा समावेश करण्यात आला? संथाल या भाषेचा भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा समावेश करण्यात आला? तर हा करण्यात आला होता 92वी घटना दुरुस्तीनं. लक्षात आहे का? 92वी घटना दुरुस्ती किती सालची येते? ही 92वी घटना दुरुस्ती आणि याचं इयर येतं 2003. या 92व्या घटना दुरुस्तीनं संथाल या भाषेचा काय केलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आलेला होता. संथाल ही कोणत्या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अनुसूचित जमात आहे? असं जर विचारलं, संथाल ही कोणत्या राज्यामधली लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठी अनुसूचित जमात आहे? तुमचं उत्तर असलं पाहिजे झारखंड. म्हणजे मी इथं तुम्हाला सगळेच मुद्दे इथं सांगितले. परत एकदा सांगतो, यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे. सध्या न्यूज का चर्चेत आली होती? भारतीय राज्यघटनेचे प्रथमच ओल चिकी या लिपीमध्ये भाषांतर करण्यात आलं. ओल चिकी ही लिपी कोणत्या भाषेची अधिकृत लेखन पद्धत आहे? संथाल भाषेची. या भाषेमध्ये लिपीमध्ये एकूण किती अक्षर येतात? 30 अक्षर येतात. डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत. ठीक आहे. संथाल या भाषेचा भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा समावेश करण्यात आला? 92वी घटना दुरुस्ती 2003 अन्वये 8व्या अनुसूचीमध्ये यांचा समावेश करण्यात आला. आणि संथाल ही काय आहे? झारखंड राज्यामधली लोकसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अनुसूचित जमात आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळे मुद्दे सांगितले, याच्यापेक्षा या पॉइंटला धरून तुम्हाला काही अभ्यास करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे फांगनॉन कोन्याक. ह्या महिला सध्या चर्चेत आहेत. आता हे खूप महत्वाचं नाव आहे, कारण नाव आपल्या उत्तर भारतीय या साईडचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. पण ही न्यूज कधी चर्चेत आली होती? आता मी मुद्दा सांगतोय बघा. फांगनॉन कोन्याक या महिला का चर्चेत आल्या होत्या? तर ही न्यूज चर्चेत आली होती मार्च 2022 मध्ये. कारण नागालँडमधून, कोणतं राज्य म्हणतोय बघा, लक्षात घ्या, नागालँडमधून राज्यसभेच्या
खासदार म्हणून निवडून आलेल्या या पहिल्या महिला ठरल्या. काय ठरलेत? पहिल्या महिला. आता मुद्दा लक्षात येतोय का बघा. नागालँड या राज्यामधून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या फॉंगनॉन कोन्याक या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्या नागालँड मधला जो भाजप पक्ष आहे, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपच्या. ठीक आहे, महिला. आणि दुसरं म्हणजे काय, तर आतापर्यंत संसदेमध्ये नागालँड मधून कोणतीच महिला गेली होती का, तर याच्या अगोदर एकदा गेली होती, पण त्या लोकसभेमधून गेल्या होत्या, पण राज्यसभेमधून एकही महिला गेलेली नव्हती. जर तुम्ही बघायला गेलं तर एक नाव येतं बघा, रानो एम शेजा. हे फक्त माहीत असू द्या, हे काय तुम्हाला विचारलं जाईल किंवा नाही सांगता येत नाही, पण माहीत असू द्या. रानो एम शेजा, मी नाव फक्त सांगतोय, समजून घ्या फक्त हा मुद्दा काय. 1977 साली या नागालँड राज्यामधून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या, लोकसभेच्या खासदार. आणि त्याच्यानंतर कधीच नागालँडमधून कोणताच महिला लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये गेलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आता चर्चेत कोण आले? फॉंगनॉन कोन्याक. मुद्दा लक्षात आला का? मुद्दा फक्त महत्वाचा आहे. ओके, राज्याचा दर्जा मिळून जवळपास 58 वर्ष झालीत, पण पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार कोण झाले आहे? एक महिला, त्यांचं नाव आहे. महिला झालेल्या, पुरुष झाले तो पण महिला नाही. नाव काय? फॉंगनॉन कोन्याक. क्लिअर? मुद्दा क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर चर्चेतला मुद्दा होता बालिका पंचायत. प्रश्न असा विचारला, बालिका पंचायत सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं? तुमचं उत्तर काय पाहिजे? गुजरात. गुजरात हे राज्य बालिका पंचायत सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये बालिका पंचायत जे चालवली जाते, तर किती वयोगटातल्या मुली चालवतात? 11 ते 21 वयोगट. वयोगट जर विचारला तर तो वयोगट किती? 11 ते 21 वयोगट या मुली. म्हणजे मुलींचं जे सामाजिक आणि राजकीय विकास आहे याला चालना देणं, याच्यासाठी ही कन्सेप्ट सुरू करण्यात आलाय. मुद्दा लक्षात आला का? परीक्षेला यावर प्रश्न अपेक्षित आहे की बालिका पंचायत सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? उत्तर असेल गुजरात. 11 ते 21 वयोगटातल्या मुली ह्या चालवतात आणि सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देणं हा बालिका पंचायतचा उद्देश. त्यानंतर चर्चेमध्ये असणारा घटक तो म्हणजे न्यायमूर्ती विनीत सरन. सध्या चर्चेमध्ये होते का, तर हे सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आहेत. पण यांची नियुक्ती कुठं करण्यात आली आहे, तर BCCI, आपली जी क्रिकेटमधली जी सर्वोच्च संस्था आहे, या BCCIचे लोकपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. आणि तुम्हाला माहितच आहे की BCCI लोकपाल हा जो मुद्दा मागच्या 4-5 वर्षामध्ये किती चर्चेमध्ये आला होता. तर BCCIचे नैतिक अधिकारी आणि लोकपाल म्हणून न्यायमूर्ती विनीत सरन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यांनी कोणाची जागा घेतली, तर त्यांनी DK जैन यांची जागा घेतली. कोणाची जागा घेतली? DK जैन. हे फक्त माहीत असू द्या, BCCIचे लोकपाल म्हणून कोणाची नेमणूक झाली, तर न्यायमूर्ती विनीत सरन यांची झाली. आणि हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नामकरणाचा. जसं तेलंगणा राष्ट्र समितीचं पक्षानं आपलं भारत राष्ट्र समिती नाव केलं, तसं भारत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र असं नवीन नाव आहे. आता आपलं जे भारताचं जे पहिलं लवाद केंद्र होतं, त्या लवाद केंद्राचं नाव होतं नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र. म्हणजे भारत या शब्दाच्या अगोदर काय होतं? नवी दिल्ली असं शब्द नामकरण होतं, नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र. मग याचं नामकरण होऊन आता काय नामकरण करण्यासाठी जे विधेयक मांडण्यात आलं ते म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र. 8 ऑगस्ट 2022 रोजी या संबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये पारित झालं आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे की नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र असं म्हटलं जाणार नाही. आता काय म्हटलं जाणार आहे? भारत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र. फक्त नावामध्ये चेंज केलाय, नवी दिल्ली या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द टाकलाय. एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि हे फक्त माहीत असू द्या, परीक्षेला कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतं. ठीक आहे. पुढची न्यूज आहे लाडो पंचायत. ही पुढची न्यूज आहे. ठीक आहे. लाडो पंचायत, रिसेंटली लाडो पंचायत कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती, असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. लाडो पंचायत म्हणलं, महिलांबाबत म्हणलं की आपण हरियाणा करतो, पण उत्तर प्रदेशमधलं मेरठ या ठिकाणी लाडो पंचायत सध्या आयोजित करण्यात आलेली होती. ओके, मेरठ हे फक्त तुम्हाला माहीत असू द्या. त्यानंतर चर्चेतला घटक होता अभिनेता पंकज त्रिपाठी. अभिनेता पंकज त्रिपाठीला कोणत्या संस्थेनं किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटनं नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केले? लक्षात घ्या. ओके, मुद्दा महत्वाचा आहे. नॅशनल. पंकज त्रिपाठी अभिनेता सगळ्यांना माहीत असेल. या पंकज त्रिपाठी अभिनेत्याला कोणत्या संस्थेनं किंवा संघटनेनं नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केलं आणि तो न्यूज चर्चेमध्ये होती. तर ते कुणी केलेलं आहे? तर आपलं जे भारतीय निवडणूक आयोग
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगानं पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केलेलं आहे. असं का केलंय तर मतदारामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, मुद्दा लक्षात आला का? तर पंकज त्रिपाठी नॅशनल आयकॉन, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, मतदानामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी. एवढं तुम्ही लक्षात घ्या. नंतर चर्चेतली न्यूज होती, रिसेंटली कोणत्या राज्यातल्या पहाडी समुदायाला एसटीचा दर्जा देण्यात आला, म्हणजे अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. तर ते राज्य कोणतं येतं? जम्मू काश्मीर. लक्षात घ्या, कोणत्या राज्यातील पहाडी समुदायाला नुकताच अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला, तर ते येतं जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरला बरं याची घोषणा कोणी केली? तर आपले जे केंद्रीय गृहमंत्री आहेत यांनी जाहीर केलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधल्या पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा जाहीर केला. आता अगोदर या पहाडी समुदायाला कोणता दर्जा होता? तर ओबीसी मध्ये होतं. कोणत्या ह्याच्यामध्ये होतं? ओबीसी. जवळपास 4% रिझर्वेशन त्यांना या पहाडी समुदायाला ओबीसी मधून मिळत होतं. त्यांना आता अनुसूचित जमातीचा म्हणजे एसटीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे न्यूज चर्चेत आली होती. पण याच्यासाठी डायरेक्टली घोषणा म्हणजे एक कमिटी नेमण्यात आली होती. त्या कमिटीचं नाव आहे जी.डी. शर्मा कमिटी. जी.डी. शर्मा कमिटी. आणि या जी.डी. शर्मा कमिटीनं दिलेल्या शिफारशीनुसार जम्मू काश्मीरमधल्या पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. हा मुद्दा महत्वाचा आहे. लक्षात येते का? मुद्दा क्लिअर करा की कोणत्या राज्यातलं जम्मू काश्मीर. कोणी केली जाहीर? अमित शहा यांनी. पण अमित शहा यांनी जाहीर करण्यासाठी अगोदर एक कमिटी नेमली होती, जी.डी. शर्मा, आणि या कमिटीनं दिलेल्या शिफारशीनुसार एसटी दर्जा दिला. अगोदर कशामध्ये होते? ओबीसी मध्ये 4% रिझर्वेशन त्यांना त्या जम्मू काश्मीरमध्ये मिळत होतं. पुढचा भाग आहे मतदाता जंक्शन. तुम्ही रिसेंटली खूप वेळा ऐकलं असेल. हे इलेक्शनच्या बाबतीमध्ये चर्चेत असणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर आपले जे भारतीय निवडणूक आयोग आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं एक 52 भागांची 52 भाग आहेत, 52 भाग आहे आणि एक रेडिओ मालिका तयार केलेली आहे. रेडिओ मालिका, त्याला नाव दिलंय मतदाता जंक्शन. ओके, रेडिओ मालिका 52 भागाची भारतीय निवडणूक आयोगानं एक रेडिओ मालिका तयार केली आहे. त्याला नाव दिले मतदाता जंक्शन. आणि हे कोणाच्या सहकार्यानं केलेलं आहे? ऑल इंडिया रेडिओ. कोणाच्या सहकार्यानं केलंय? ऑल इंडिया रेडिओ. आता मुद्दा लक्षात आला का बघा? म्हणजे मी परत एकदा सांगतो, मतदाता जंक्शन ही भारतीय निवडणूक आयोगाने ऑल इंडिया रेडिओच्या सहकार्याने 52 भागांची रेडिओ मालिका तयार केलेली आहे. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आपले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळेचे तत्कालीन राजीव कुमार. कोण होते? राजीव कुमार. ठीक आहे, राजीव कुमार. तर राजीव कुमार यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी शुभारंभ केला. कधी शुभारंभ केला? 3 ऑक्टोबर 2022. म्हणजे तुम्हाला विचारलं मतदाता जंक्शन, तर काय लक्षात घ्यायचंय? मतदाता जंक्शन ही रेडिओ मालिका आहे. कुणी तयार केली आहे? निवडणूक आयोगानं, भारतीय निवडणूक आयोगानं. कोणाच्या सहकार्यानं? ऑल इंडिया रेडिओच्या सहकार्यानं. एकूण 52 भागांची मालिका आहे. आणि या भागाचा शुभारंभ आपले जे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी शुभारंभ केला. तर हे मतदार जागृती, जनजागृती कार्यक्रम आहे. हा काय आहे? मतदार जनजागृती कार्यक्रम म्हणून न्यूज चर्चेमध्ये होती. पुढचा पॉइंट येतो भारतीदास. भारतीदास रिसेंटली चर्चेमध्ये होत्या. का बरं? पर भारतीदास यांची नेमणूक करण्यात आली सध्या, त्याच्यामुळे चर्चेतला घटक आहे. तुम्ही हे पद ऐकलं असेल, CGA. ओके, म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजे याला आपण काय म्हणतो? लेखा नियंत्रक. लेखा नियंत्रक. कॅग म्हणत नाहीये, कॅग म्हणत नाहीये, नवीन लेखा नियंत्रक म्हणतो आपण, लेखा नियंत्रक. ओके, पॉइंट लक्षात घ्या. भारतीदास यांची CGA पदी नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा त्यांनी तो पदभार स्वीकारलाय, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. आता कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट हे जे केंद्र सरकार आहे आपलं, केंद्र सरकार, आता केंद्र सरकार, ठीक आहे, केंद्र सरकार. केंद्र सरकारमध्ये वित्त मंत्रालय येतं, वित्त मंत्रालय. तर ह्या वित्त मंत्रालया अंतर्गत ओके महत्वाचं केंद्र येतं. आणि ह्या वित्त मंत्रालयाचं म्हणजे केंद्र सरकारचं जे लेखाविषयक महत्वाचे सल्लागार असतात ना, तर हे CGA असतात. आणि याच्या प्रमुख पदी आता कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? भारतीदास यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नेमणूक कधी केली? 18 ऑक्टोबर 2022 ला. CGA हे नवी दिल्लीमध्ये असणार. CGA हे नवी दिल्लीमध्ये असणार महत्वाचं संस्था आहे ती, कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट. आणि त्याचं लेखा नियंत्रक म्हणून भारतीदास यांची नेमणूक केली 18 ऑक्टोबर 2022 ला. ठीक आहे. आता भारतीदास
कोणत्या वर्षाच्या किंवा कोणत्या बॅचच्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी आहेत? तर ह्या 1988च्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी आहेत. आणि वित्त मंत्रालयाअंतर्गत असणारे हे सीजे, या सीजे पदावर आलेल्या कितव्या व्यक्ती आहेत? तर ह्या 27व्या. कितव्या? 27व्या. आता मी परत एकदा हा जो मुद्दा आहे परत एकदा सांगतोय तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. मुद्दा काय होता? भारती दास रिसेंटली चर्चेमध्ये होत्या. का चर्चेत होत्या? तर कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट याचा पदभार त्यांनी 18 ऑक्टोबर 2022 रोजी स्वीकारला म्हणून चर्चेत आल्या होत्या. भारती दास 1988 बॅचच्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी. कोणते बॅच? 1988 बॅचच्या. केंद्र सरकार वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे हे सीजे हा घटक आहे. आणि या पदावर गेलेल्या कितव्या व्यक्ती आहेत किंवा कितव्या? तर ह्या 27व्या सीजे पदावर गेलेल्या कितव्या व्यक्ती? 27व्या. हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. क्लिअर? याच्यापेक्षा जास्त काय लक्षात ठेवणं? ठीक आहे. आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढची न्यूज आहे, ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्ष सध्या चर्चेत होता. का चर्चेत आहे? कारण या पक्षाला 50 वर्ष कंप्लीट झालेत. किती वर्ष? 50. तर न्यूज लक्षात कशा ठेवायच्या? जे 50 वर्ष, 100 वर्ष, 150, 200 असे जेव्हा एखाद्या न्यूजला किंवा एखाद्या घटकाला काय असू द्या कंप्लीट झाले असेल ना, तर त्या मुद्दा तुम्हाला महत्वाचा आहे. बरं, 50 वर्ष कधी कंप्लीट झाले ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाला? 17 ऑक्टोबर 2022, म्हणजे ऑक्टोबर मधली न्यूज आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाला 50 वर्ष पूर्ण झाली. या पक्षाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती. 17 ऑक्टोबर 1972ला. ओके. आणि या पक्षाच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला होता किंवा नाव काय? M.G. रामचंद्रन. काय नाव आहे? M.G. रामचंद्रन. संपलं. एवढंच लक्षात घ्यायचं आहे. ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाला 50 वर्ष कंप्लीट झाली. कधी झाली? 17 ऑक्टोबर 2022ला. पक्षाची स्थापना 1972ला, 17 ऑक्टोबर 1972ला. प्रमुख कोण होते? M.G. रामचंद्रन यांनी केलेली होती. एवढं महत्वाचं आहे हे. पुढचा प्रश्न आहे 97वी घटना दुरुस्ती. 97वी घटना दुरुस्ती रिसेंटली चर्चेत होती. आता मी याच्यात थोडंसं पॉईंट सांगतोय कारण हे तुम्हाला पॉलिटीसाठी प्लस करंटमध्ये उपयुक्त आहे, म्हणून दोन्ही बाबतीमध्ये आपण क्लिअर करूया. 97वी घटना दुरुस्ती 2011. ठीक आहे. 97 घटना दुरुस्ती 2011. 97 घटना दुरुस्तीनुसार मेन टॅगलाईन काय सांगतो आपण की 97 घटना दुरुस्तीद्वारे काय सांगितलंय? सहकारी संस्था ज्या आहेत ना, सहकारी संस्था, आता लक्षात घ्या, सहकारी संस्था, या सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. कसा देण्यात आला? घटनात्मक दर्जा. हे 97व्या घटना दुरुस्तीमध्ये सांगितलं आणि त्याचे प्रभावी प्रशासन सुनिश्चित करणे हा ऍक्च्युली याचा महत्वाचा उद्देश होता. मग आता 97वी घटना दुरुस्ती रिसेंटली चर्चेत का आली? तर रिसेंटली म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 ऑक्टोबर 2022 ची न्यूज आहे. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं? तर ह्या 97वी घटना दुरुस्ती स्थानिक सहकारी संस्थांना लागू होणार नाही असं सांगितलंय. आता मुद्दा लक्षात येतोय का बघा? स्थानिक सहकारी संस्थांना लागू होणार. मी परत एकदा सांगतो, 97वी घटना दुरुस्ती रिसेंटली चर्चेमध्ये का आली? कारण 97वी घटना दुरुस्ती 18 ऑक्टोबर 2022 रोजी, मुद्दा फक्त लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं? स्थानिक सहकारी संस्थांना ही 97वी घटना दुरुस्ती लागू होणार नाही असं सांगितलं. ओके. पण 97 घटना दुरुस्तीचा मेन उद्देश काय? सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. मग ही 97वी घटना दुरुस्ती कोणत्या घटकाला लागू होईल? तर हे फक्त बहुराज्य सहकारी संस्था असतील. कोणत्या? बहुराज्य म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त राज्य सहभागी असतील अशी सहकारी संस्था असतील ना, या सहकारी संस्थांना ही घटना दुरुस्ती लागू होईल. तसंच केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी असं मी म्हणतो, केंद्रशासित प्रदेश याच्या सोसायटी असतात ना, सोसायट्या, यांना सुद्धा ही घटना दुरुस्ती लागू राहील. आता लक्षात येतंय का? 97वी घटना दुरुस्ती कोणत्या घटकाला लागू होणार नाही? स्थानिक सहकारी संस्था या घटकांना लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं 18 ऑक्टोबर 2022. कशाला लागू होईल? बहुराज्य सहकारी संस्था आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सोसायट्यांना लागू होईल.
क्लिअर झाला मुद्दा. पण 97वी घटना दुरुस्ती 2011 याच्यानुसार काय झालंय, सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि प्रभावी प्रशासन करणं, व्यवस्थापन करणं हा त्याचा उद्देश होता. फक्त रिसेंटली, म्हणजे दोन्ही मध्ये लक्षात आलंय का, 97वी घटना दुरुस्ती पॉलिटीचा मुद्दा, पण रिसेंटली काय चर्चेत आला तर 18 ऑक्टोबर 2022 रोजी स्थानिक सहकारी संस्थांना हा लागू होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. ओके.